भारतीय सफाई कामगार संघटनेच्या मागणीला मोठं यश. मयत मनपा कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्याचं सफाई कर्मचारी आयोगाचे आदेश. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आयोजित सफाई कर्मचारी आयोगाच्या आढावा बैठकीमध्ये भारतीय सफाई कामगार संघटनाचे मराठवाडा अध्यक्ष सुजित कांबळे आणि जिल्हाध्यक्ष गोकुळ रमेश डुलगज यांनी 2 मयत सफाई कामगारांच्या पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 30 लाखांची शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीला तात्काळ मान्यता देत सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान व सफाई कर्मचारी आयोगाचे कार्य अधिकारी राजेश सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला सदर बाबतीत कार्यवाही करत पीडित कुटुंबियांना तात्काळ रोख रक्कम मदत देण्याचे आदेशित केले आहेत. यासाठी संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. आज 7/8/2026 भारतीय सफाई कामगार संघटनेच्या मागणीला मोठा यश भेटला आहे. 2 वर्षापूर्वी अविनाश खंडागळे व वैभव घुले यांचा 2 वर्षापूर्वी ड्रेनेज काम करताना मृत्यू झाला होता आणि 2 वर्षापासून त्यांचे नातेवाईक, त्यांचे घरचे लोक, त्यांची परिस्थिती लई वाईट होती. पण आज सफाई कर्मचारी आयोग आढावा बैठकीत महानगरपालिकामध्ये माननीय उपाध्यक्ष मुकेशजी सारवान साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं संघटनेमार्फत. त्या निवेदनाला आम्हाला यश आलेलं आहे. मुकेशजी सारवान त्यांनी मनपा प्रशासनाला आदेशित केलं आहे की 15 दिवसाच्या आत यांच्यासोबत काय घटना झाली, तुम्ही त्यांच्यावर काय काय कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले सदरील व्यक्तीवर, कंत्राटी कर्मचारी होते ते लोक. सफाई कर्मचारी आयोग उपाध्यक्ष माननीय श्री सारवान साहेब, मुकेशजी सारवान साहेब त्यांनी आदेशित केला आहे प्रशासनाला 15 दिवसाच्या आत त्यांचा अहवाल सफाई कर्मचारी आयोगातर्फे पाठवावा आणि त्यांना नियमानुसार प्रत्येका पीडित कुटुंबाला त्यांच्या 30-30 लाख रुपये देण्याची त्यांनी आदेशित केलं आहे मनपाला. म्हणून आम्ही संघटनेतर्फे भारतीय सफाई कामगार संघटना माननीय मुकेशजी सारवान साहेब उपाध्यक्ष सफाई कर्मचारी आयोग यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. मनपाला आमची अशीच मागणी आहे की उपाध्यक्ष साहेबांनी जे आदेश केले तुम्हाला त्यामध्ये लवकरात लवकर ते पीडित कुटुंबाला त्यांचा मोबदला भेटावा. नियमानुसार त्यांना 30 लाख रुपये भेटायला पाहिजे. आतापर्यंत 2 वर्षापासून मनपाने त्याची काही सुनावणी केलेली नाही आहे. पीडित कुटुंब तिथं चक्र मारत होता, परेशान होते ते लोक, परिस्थिती लई वाईट आहे त्यांची. म्हणून आज आम्ही उपाध्यक्ष सारवान साहेबांचा लई आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्फत आम्हाला हे न्याय भेटला आहे. कंत्राटी कर्मचारी जे मनपाचे होते अविनाश खंडागळे, वैभव घुले यांच्या घरी आम्ही संघटनेमार्फत जाऊन त्यांना भेट दिली, त्यांना थोडा आधार दिला. तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मनपात सतत आमचे चक्कर चालू होते, निवेदन देणं चालू होतं, पण मनपाने काही सुनावणी केली नाही. पण आज रोजी सफाई कर्मचारी आयोगात आढावा बैठकीमध्ये साहेबाला आम्ही सर्व परिस्थिती सांगितली. सारवान साहेबांनी उपाध्यक्षांनी त्याच्यामध्ये ताबडतोब निर्णय देऊन त्यांना मनपाचे अधिकाऱ्यांना त्यांना सुनावलं आणि आदेशित केलं की त्यांना प्रत्येकी कुटुंबाला 30-30 लाख रुपये देण्यात यावे. मुकेशजी सारवान साहेब आम्ही त्यांना जेव्हा हे निवेदन दिलं त्यावेळेला बोंबे साहेब उपायुक्त घनकचरा विभाग त्यांचं असं म्हणणं होतं की साहेब आम्हाला हे प्रकरण माहीतच नाही. पण त्यांचे जे कंत्राटी ठेकेदार होते आणि मनपाचे काही संबंधित अधिकारी आमच्यासोबत पोलीस स्टेशनला, जिन्सी पोलीस स्टेशनला होते, त्यांना सगळं माहिती होती, तिथून आदेश होत होता त्यांना, पण त्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. पण आयोगासमोर बैठकीत त्यांनी सांगितलं की आम्हाला याची काहीच सूचना नव्हती. म्हणजे एक कंत्राटी कर्मचारी तुमचा ड्रेनेज लाईनमध्ये उतरून दम घुटून मरून जातो आणि त्याच्यावर मनपाचं काहीच लक्ष नाही आहे. म्हणजे एक कर्मचारी तुमचा कुठं गायब झाला तुम्हाला हे पण माहीत नाही आहे, किंवा तुमचा कंत्राटदार तुम्हाला माहिती देत नाही का की बाबा आमचा एक कर्मचारी मृत्यू झालेला आहे, त्याच्या जागी आम्ही दुसरी भरू राहिलो. हे सगळं घोळ आहे प्रशासनाचं. त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं प्रश्नांचं की आम्हाला सूचनाच नव्हती साहेब, आता आम्ही निवेदन घेऊ आणि तुमच्याकडे जे आलेलं आहे ते पण आम्हाला येणार आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करू पुढं.
त्याच्यामध्ये आमच्या निवेदन बघून उपाध्यक्ष साहेब आणि भोंबे साहेबांमध्ये असं बोलणं झालं होतं की 30 लाखाची मदत देण्याचे आदेश दिले आहे उपाध्यक्षांनी. हे त्यांचे आदेशित केलेले पत्र आहे. नोटिंग करून भोंबे साहेबाला उपायुक्ताला आदेशित केलेलं आहे की लवकरात लवकर त्यांना 30 लाखाची मदत करावी आणि 15 दिवसाच्या आत आम्हाला अहवाल पाठवावा. शासन निर्णय क्रमांक 51 सहआगा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई 32 रोजीच्या शासन निर्णयातील दूषित गटारामध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या कायम अपंगत्व आलेल्या मॅन्युअल डिस्चार्जर्सना सफाई कामगारांना नुकसान भरपाई अदा करना. जो 2 कर्मचारी का मृत्यू है उनको तत्काल आर्थिक मदत देना. फक्त 2 लोकांसाठी 30-30 लाखचं तुमचं डिमांड आहे, पण महाराष्ट्रात असं किती लोक आहेत जे मृत्यू पावलेले आहेत कर्मचारी? जिथे जिथे मी जातोय तिथे जे आढळलं त्या नियमानुसार त्यांनी जे बंधनकारक केले ना काय तर त्यांना मिळावं आणि ते मी मिळून देतो. आता माग एक सफाई कर्मचारी मृत्यू पावला होता बोट सफा करताना, बरोबर त्याच्या निवासस्थानी मी भेट दिली. मला वाटतं आता तो मुद्दा झाला 1 कोटी सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.